हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे आपल्या 100 डेज 100 व्लॉग चॅलेंजचा डे 20. आणि आज जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्लॉग हा काय रिलेटेड आहे. सो येस, आज मी माझं वॉर्डरोब तुम्हाला दाखवणार आहे, त्याची टूर तुम्हाला देणार आहे. तर येस, आणि आज मी ते अरेंज केलं आहे. तर खरं तर ते अरेंज करतानाच मला व्हिडिओ बनवायचा होता, पण असं झालं ना, त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला सॉर्ट आउट करायच्या होत्या आणि ते सगळं करताना खूप लेट झालं असतं, ब्लॉग खूप लेंदी झाला असतं आणि मला फार काही लेंदी ब्लॉग दाखवून तुम्हाला बोर नाही करायचे, म्हणून मी डिरेक्टली मुद्द्यावर येते. सो येस, आणि तुम्ही मागे बघत असाल तर हेच माझं वॉर्डरोब आहे आणि हे मेटलचं आहे. हे दिसतंय बऱ्यापैकी वूडचं. बऱ्याच लोकांना जर बाहेरून कोणी आलं तर त्यांना ते असं लांबून बघून असं वाटतं की ते वूडचं आहे, पण ते वूडचं नाही आहे. आणि शिवाय ते मी घेतलेलं नाही आहे, ते गिफ्ट आहे आर्याच्या बड्डेचं. तर आर्याचा जेव्हा फर्स्ट बड्डे होता तेव्हा माझ्या आईने बड्डे म्हणजे तिचा जॅनमध्ये होता, तर डिसेंबरमध्ये हे वॉर्डरोब आम्हाला गिफ्ट केलेलं होतं. पण जसं ते आर्याचंच गिफ्ट झालं असं. पण ते यूज तर आम्हाला सगळ्यांना, आणि ते खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकता माझी तेवढी सगळी किचनची भिंत ते ऑक्युपाय करत आहे. सो येस, आणि मी तुम्हाला सांगते आता हे 3 कंपार्टमेंट आहेत. ओके, 3. तर त्यातलं फर्स्ट जे आहे ते आहे माझं फुल. त्याच्यानंतर मध्ये हा ड्रेसिंग एरिया आहे, पण तो ड्रेसिंग एरिया मी कशा पद्धतीनं यूज करते ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्या खाली ड्रॉवर्स पण आहेत. आणि हा थर्ड वन जो आहे, जो आल्या आल्याच आपल्याला दिसतो, तर तो आहे श्रीचा. तर ते मी तुम्हाला दाखवत नाही, कारण की ते काही मी अरेंज केलं नाही आहे. ते मी करेल किंवा मग तो श्री करेल असं. पण हे मात्र 2 ह्याच्यावर माझा 100% हक्क आहे. तर ते मी आज केलेलं आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. हॅलो. तर आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला माझं वॉर्डरोब दाखवते. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा फर्स्ट साईड आहे, तर हा माझा आहे. तर हे मी ओपन करते. सो येस, दिस इज वॉट इट लुक्स. ओके. तर येस, तर वॉर्डरोब ओपन केल्यावर इथे समोर हा असा मोठाच्या मोठा कंपार्टमेंट आहे. तर वरती हँग करायला पण त्यांनी दिलेला आहे, पण मी हँग काहीच केलेलं नाही आहे. आणि हा सेक्शन केलेला आहे मी साड्यांचा. तर इथे माझ्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. काही काठपदराच्या आहेत, काही वेस्टर्न वेअर आहेत. वेस्टर्न वेअर नाही म्हणू शकत, त्याला पार्टी वेअर म्हणतो. आणि काही नॉर्मल पण आहे. तर अशा पद्धतीनं माझ्याकडे एवढ्याच साड्या आहेत. आणि काही घरातल्या वगैरे घालायच्या आहेत त्या मी वेगळ्या ठेवलेल्या आहेत, पण या सगळ्या ओकेजनली आहेत. ओके. तर हा फर्स्ट कंपार्टमेंट आहे माझ्या साड्यांचा. त्यानंतर इथे लॉकर आहे. तर आणि लॉकरच्या खाली हा एक असा कंपार्टमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये माझे सगळे कॉर्ड सेट्स आहेत. हे दोन्ही लाईन कॉर्ड सेट्सचे, पण ही एवढी निम्मी दिसते आहे कारण की ह्यातले बरेच आहेत ना, मी आता ऑल्टर करण्यासाठी बाजूला काढलेले आहेत, एका पिशवीत ठेवलेले आहेत. कारण की आता आवरलंच आहे, तर ते बाजूला ठेवले तर ते ऑल्टर करून परत आज जातील. अदरवाईज मी जर इथेच ठेवलं ना तर मग ते इथेच राहील. आणि इथे ड्रेसेस आहेत, ज्याचं नाही पॅन्ट दुपट्टा टॉप सगळं असं सेट आहे. तर ते काही ड्रेसेस इथे आहेत. त्यानंतर इथे कुर्तीज आहे, ज्या मी रोज म्हणजे मुलींना स्कूलला वगैरे सोडायला जाताना घालते, किंवा क्लासला वगैरे जाणार असेल त्या. इथे खाली 1-2 माझे 1 पीसेस आहेत. ड्रेस आहे, ही एक न्यूज कुर्ती घेतलेली आणि न्यूज ड्रेस आहे. त्यानंतर हा स्कर्ट आहे. आणि इथे अशा कुर्तीज आहेत, त्या मी घरातनं बाहेर जाताना नाहीच घालत, घरातच घालते. अशा काही कुर्तीज आहेत. त्यानंतर हा लास्ट कंपार्टमेंट आहे. तर हे जे कपडे दिसत आहेत, तर हे माझे कपडे नाही आहेत, हे माझ्या आईचे कपडे. तर ती कधीतरी येते तर तिचा एखाद दुसरा ड्रेस इथे ठेवते, की तिला कधी चेंज करायचं असेल किंवा राहिलीच तर मग त्याच्यासाठी. आणि इथे माझे काही बॉटम वेअर आहेत. तर आता तर सगळे व्हाईटच आहेत. आणि हा एक दुपट्टा आहे. आणि याच्या मागे काही वेस्टर्न वेअर आहेत, जसं की जर्किन आहे, स्वेटशर्ट्स वगैरे आहेत, जे आत्ता मला यूज होणार नाही आहे. शिवाय ह्याच्याच मागे तिकडे दिसत आहे तुम्हाला, तिकडे माझं नाईट ड्रेसेस आहेत. आणि ह्या साईडला आतमध्ये इनरवेअर आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हा माझा पूर्णच्या पूर्ण यूज होणारा कप्पा आहे. आणि इथे काही हँडबॅग्स लावल्यात. तर ह्या 2 ज्या हँडबॅग आहेत, ह्या माझ्या मावशीने स्वतः शिवलेल्या आहेत. आणि बाकीचं पाऊच वगैरे मुलींच्या वगैरे पर्सेस आहेत. तर अशा पद्धतीने हा माझा कंपार्टमेंट आहे.
सो येस, आता मी हा क्लोज करते आणि त्याच्या शेजारीच हा जो ड्रेसिंगचा आहे आता तो तुम्हाला दाखवते. उघडल्या तुम्हाला बुक्स दिसला तर तुम्ही म्हणाल की हा ड्रेसिंग आहे. येस, हा ड्रेसिंग आहे, दाखवते. तर इथे वरती जे आहे तर हे माझे सगळे बुक्स आहेत वाचायचे. द मिरॅकल मॉर्निंग, द सिक्रेट, त्याच्यानंतर सबकॉन्शियस माइंड वगैरे वगैरे. आणि इथे डायरी वगैरे आहे आणि इथे काही गोष्टी अशाच रॅन्डम ठेवलेल्या आहेत. तर पुस्तक मला खरं तर मी लास्ट इयर वाचायला सुरुवात केली होती परत. मग त्यातली ही 4-5 पुस्तकं मी न्यू घेऊन वाचून झाली आहेत बऱ्यापैकी. पण मग त्याच्यानंतर ते थांबून गेलं. बघू आता परत कंटिन्यू करेल. त्यानंतर हे सगळं आत्ता मुलींचं आहे. शाळा सुरू झाल्यापासून इथं हा नवीनच सेट आहे बुक्सचा. हा इराचा आहे आणि हा आर्याचा आहे. तर ते अजून सगळं पॅकच आहे, ओपन व्हायचं आहे. आणि मध्ये काही स्टेशनरी आहे, त्याच्यामध्ये चॉक्स आहेत, ह्याच्यामध्ये सगळे क्रेयॉन आणि कलर पेन्सिल मी असे ठेवलेत कारण की हे ना आत्ता ह्यांनी सुट्ट्यांमध्ये यूज केलेले आहेत, पण ते लागतात त्यांना घरात ड्रॉइंग वगैरे करायला. हे त्यांचं क्ले आहे. इथे काही डबल टेप वगैरे आहे. हे हेअर बँड्स आहेत त्यांचे, जर मी एक्स्ट्राचे घेऊन ठेवलेत. हरवलं वगैरे की बाहेरून आणायला नको, आपल्या घरातच आहेत तर लावण्यात. ह्या पाऊचमध्ये पेन्सिल्स आहेत आणि ह्या पाऊचमध्ये इरेझर आणि शार्पनर एक्स्ट्राचे आहेत सगळे. सो हा त्यांचा असा सेक्शन आहे. त्याच्यानंतर इथे काही आहेत गोष्टी ज्या आपल्या ड्रेसिंगसाठी आपण यूज करतो, पण ह्या फार कमी आहेत. जसं की हा फक्त ज्वेलरी बॉक्स आहेत, काही बोज आहेत, ब्रेसलेट्स आहेत, पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये असंच रॅन्डम आपले बोज वगैरे आहेत. इथे माझ्या टिकल्या आहेत सगळ्या. ओके. त्याच्यानंतर इथल्या खालच्या ह्याच्यामध्ये इथे सगळे नॅपकिन्स आहेत. टॉवेल आता वॉश करायला आहेत, तर इथे सगळे नॅपकिन्स आहेत. आणि हे सगळे पेटिकोट्स आहेत जे मी साड्यांमध्ये यूज करते. आणि याच्या मागच्या साईडला ज्या घरात घालायच्या साड्या असतात, कधीतरी आपल्याला वाटतं की घरात पण साडी नेसावी, तर त्या सगळ्या ह्या साड्या आहेत, त्याच्या ब्लाऊजसहित ठेवलेल्या आहेत. आणि इथे जे ब्लाऊज आहेत ना, तर हे असे ब्लाऊज आहेत की मिसमॅच करणारे ब्लाऊज आहेत. आपण कुठल्या तरी साडीवर आपल्याला वाटतं वेल्वेटचाच घालावा किंवा हाच घालावा किंवा गोल्डनच घालावा, तर ते सगळे इथे आहेत. तर अशा पद्धतीनं. आणि मग ह्याच्याच डोअरला इथे मुलींचे सॉक्स आहेत, ते मी असे पिशवीत टाकून ठेवले जेणेकरून ते मिस नाही होणार. आणि इथे त्यांचे गॉगल्स आहेत. आणि हे ना ॲक्च्युली माझे 2 बेल्ट आहेत, तर त्याचा मी असा यूज केला आहे. हे सगळे हेअर क्लिप्स एकाला लावलेत आणि एकाला असे क्लचर्स लावलेत. आणि इथे एक हुक लावलं होतं हेअरबँड लावायला. त्यानंतर इथे एक असं कंपार्टमेंट होतं जिथं मी मॉइश्चरायझर आणि ऑइल वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे बँगल्स. तर अशा पद्धतीनं हा एक सेक्शन आहे. सो येस, दिस इज हाव इट लुक्स अँड दिस इज मी, जी घामाघूम झाली आहे. तर आता हे 3 ड्रॉवर आहेत ना, तर ह्यातल्या पहिल्या ड्रॉवरमध्ये अगेन ड्रेसिंगचं सामान आहे, जसे की कोम आहेत, पावडर, नेल पेंट आणि काय आहे परफ्यूम वगैरे असं. त्याच्यानंतर हा जो खालचा आहे ह्याच्यामध्ये किचनचे नॅपकिन आहेत, हे ॲप्रन वगैरे आहेत, हे एक तोरण आहे आणि रॅन्डम 1-2 पिशव्या आहेत. आणि हा जो खालचा आहे हा रिकामा, ह्याच्यामध्ये असंच काहीतरी ठेवलेलं आहे. तर येस, असं मी सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे माझं वॉर्डरॉब. आणि मिस्टरांचं नाही दाखवलं कारण की त्यांचं ऑर्गनाईज पण केलेलं नाही आहे आणि त्यांचं दाखवू का नको हा मला प्रश्न पण आहे. सो बघू, नेक्स्ट टाईम मग शेअर करेल. आणि येस, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटते उद्या एका छानशा व्लॉग्सही. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.